हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर हा ब्लॉग आहे तो गुढीपाडव्याचा आहे आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। सो गुढीपाडव्याला आमच्या इकडे पुरणपोळीचा जेवण असतं, म्हणजे नैवेद्य असतो। स्वतः मी ते पुरणपोळी हे ते करणार आहे आणि ते ही पुरणाला डाळ घालत आहे। ही डाळ आहे ती घरच्या हरभऱ्यांची आहे। सो त्याच्यामध्ये थोडी डाळीला हे कडक असतात ते काढून घेत आहे आणि ते वरणासाठी थोडी डाळ घालत आहे, कारण मामांना वरण लागतं। आणि या ठिकाणी मी आज लवकर उठली होती आणि आंघोळी वगैरे करून आता जेवणाला लागलेले आहे। अगोदर डाळ शिजत घालते म्हटलं मग बाकीची कामं करता येतील। आणि मी माझ्यासाठी गरम पाणी केलं होतं पिण्यासाठी, कारण मी रोज सकाळी गरम पाणी पिते। गुढीपाडवा असल्यामुळे लवकर उठले होते आणि कामाला लागलेली। आमच्या घरातील बाकीचे अजून उठायचे आहेत, फक्त मामा उठले होते, मामांची आंघोळ झाली होती आणि बाकी सर्वजण झोपलेले आहेत आणि ते अजून अंधार आहे, तुम्ही पुढे बघू शकता। मामांची आंघोळ झालेली आहे आणि मामा टीव्ही बघत होते, बातम्या वगैरे, आणि बाहेर अंधार आहे। आता असं थोडंसं उजडायला लागलेलं आहे। तर या ठिकाणी मी एका डब्यामध्ये वरणासाठी डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मिरच्या, टोमॅटो, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि इकडे दुसऱ्या बाजूला आहे ते त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं नकळत मीठ आणि तेल, आणि आता ते गरम पाणी मी ॲड केलं आहे, कारण ती डाळ पटकन शिजावी म्हणून। आता हा डब्बा आहे तो मी कुकरला लावून घेणार आहे। आणि ॲक्च्युली ह्या डाळीमुळे म्हणजे पुरणाच्या डाळीमुळे जास्त शिट्ट्या द्यावे लागणार आहेत, नाहीतर ही मुगाची डाळ आहे ती लगेच शिजते। आणि इकडे आता एकीकडे मी भात घालून घेतलेला आहे आणि एकीकडे डाळ, दोन्ही एकदम शिजवून घेत आहे। तोपर्यंत ते होत आहे, तोपर्यंत इकडे मसाल्याची तयारी करत आहे। कटाचे आमटे बनवण्यासाठी खोबरे आहे ते कट करून घेतले, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घेतले, त्यांना ते सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाला बनवून झालेला आहे। आणि आता इथे मी मामांसाठी वांगा आहे ते भरून बनवत आहे, त्याच्यामध्ये थोडासा हा मसाला वापरलेला आहे, शेंगदाण्याचं कूट वगैरे घेऊन वापरलेलं आहे। आणि मसाला वांगा मी तयार केलेला आहे, कारण कालवण मामांसाठी लागतं, कारण त्यांना शेकला आहे चालत। आणि या ठिकाणी तोपर्यंत परत कणिक मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं भिजण्यासाठी त्याच्यावरून पाणी टाकलेलं आहे। आणि आता ते मी असंच मुरत ठेवणार आहे। परत एक माझी अशी कामं चालूच होती डाळ शिजेपर्यंत। परत नंतर मी गुळ आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता ही डाळ आहे ते शिजलेलं आहे, कढईमध्ये टाकून त्याला गुळ वगैरे घालून ती पुन्हा परतून घ्यायची आहे पुरण बनवण्यासाठी। आम्ही नेहमीच गुळाची पुरणपोळी करतो, तुमच्याकडे साखर घालून करता की गुळ घालून करता हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता ही शिजलेली डाळ आहे ते मी एका चमच्याच्या साहाय्याने काढून घेत आहे, कारण त्याचं कटाचं जे पाणी आहे डाळीचं ते कटाचे आमटे बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे। जे डाळ आहे ती सेपरेट काढून घेतली आहे आणि त्यातली थोडीशी डाळ आपल्याला ठेवायची आहे बारीक करून कटाच्या आमटीमध्ये ॲड करण्यासाठी। आता या ठिकाणी आपल्याला जेवढी डाळ आहे तेवढा आपण गुळ घालू शकतो, पण मी थोडासा कमीच घालते, कारण जास्त ही गोड पुरणपोळी नाही आवडत आमच्या इथे आणि ॲक्च्युली जास्त कोणते खात पण नाही। मामा तर गोड पुरणपोळी खात नाहीत, मामी पण त्यांना शुगर असल्यामुळे जास्त खात नाहीत। सो मी खातो आणि त्यावरच जर मूड असेल तर खातो। पण या ठिकाणी आज ताई आलेल्या आणि ताईंची मैत्रीण, त्यामुळे जरा जास्तच केलेलं आहे आणि ताईचं मी कटाची आमटी घालत आहे। आणि या बाजूला माझं वरण पण मी फोडणीला देऊन झालेलं आहे। कटाची आमटी बनवताना ॲक्च्युली पहिल्यापासून सुरू करायचं विसरून गेले। सो याच्यामध्ये मी तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हा मसाला आहे जो वाटून घेतलेला तो टाकला होता। आणि नंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली त्याचं पाणी आणि थोडीशी डाळ ठेवलेली ती स्मॅश करून टाकली होती। आणि आता आपल्याला पाहिजे एवढे कन्सिस्टन्सीमध्ये पातळच असते ते एक किलो शेक। सो मी जरा पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि ते आपलं पुरण जे आहे ते आता वाटून घ्यायचं आहे। मला का नाही तेल काढून पाहिजे आहे। तर या ठिकाणी ही जी फुलं आहेत ते आमच्या मामांनी घराच्या मागेची झाडं लावले त्याची तोडून आणलेली, कारण हार वगैरे बनवण्यासाठी होतं म्हणून खूपच आणलेले ॲक्च्युली त्यांनी घरात आहेत म्हणून जास्तच तोडून। आणि आता या ठिकाणी माझं पुरण वाटून झालेलं आहे, मी पुरणाच्या जाळी असते त्यामध्ये हे वाटून घेतलेलं आहे। ते शेकही तयार झालं आहे, कट कसा आला आहे तुम्ही बघू शकता। तर आणि ते मी आता लागलीच कांदे कट करून भजीसाठी पीठही म्हणजे भिजवलेलं आहे। आणि आता आपलं कणिक पण मुरलेलं आहे चांगलंच आणि पुरण वगैरे सगळं झालं आहे। आता मी पुरणपोळी करायला घेणार आहे। कणिक आपलं मुरवत ठेवलं होतं ते आता मी एकदा थोडंसं पुन्हा मळून घेत आहे चांगलं एकसारखं, आणि मग आता पुरणपोळ्या तयार करायला घेणार आहे। तर या ठिकाणी माझी पहिली पुरणपोळी आहे ती तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता कशी गोल आलेली आहे, सगळीकडे पुरणही पसरलं गेलं आहे। आणि इकडे तोपर्यंत घरातल्यांची गुढी उभारण्याची तयारी झाली होती, एक सगळे उठून आंघोळ वगैरे करून झालेली आणि नंतर मामांनी तोपर्यंत थोडीफार तयारी करून ठेवली। आणि आता या ठिकाणी गुढी उभारत आहेत मामा।
ॲक्च्युली मला रांगोळी काढायची होती, पण तोपर्यंत आमच्या ताईनेच काढली. सो जाऊ दे म्हटलं. आणि ॲक्च्युली माझा स्वयंपाकही चालला होता, त्यामुळे आहोनी हे जाऊन शूट करून घेऊन आलेले आहेत आणि मी ते पुरणपोळी तयार करत आहे. पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे ते बघू शकता. आणि मी असं मुद्दाम दाबून दाबून पुरणपोळी नाही भाजत, कारण की मग ती कडक होते. आपण हलक्या हाताने भाजायची, मग ती छान फुगते सुद्धा आणि मस्त नॉर्मल मऊ मऊ होते. तर आता इथे गुढी उभारून झाल्यानंतर मामा मला हाक मारत होते की गुढी पुजण्यासाठी आहे. सो मग मी थांबवून गुढी पुजण्यासाठी ते चाललेलं आहे तयारी तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी मी आता गुढीला पुजून घेत आहे. आणि ॲक्च्युली अजून पुरणपोळ्या म्हणजे झालेल्या, पण भजी वगैरे राहिलेले, कुरवड्या वगैरे तळायला. सो नैवेद्य दाखवायचा होता, तो नंतर दाखवणार होता. आणि माझ्या पुरणपोळ्या वगैरे बनवतानाच मी नंतर ताईने नैवेद्यही दाखवला होता. सो आता मी फक्त गुढीचं पूजन करून घेत आहे. स्टॉप करू. गुढीचे पूजन करून झालं की मी पुन्हा आतमध्ये आलेले आणि माझ्या कामाला लागले. सो भजी आणि पुरणपोळी मी एकत्र बनवत आहे. एका साईडला कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी भजी करून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला मी पुरणपोळी करत आहे. माझं एक साथ सगळं काम झालेलं आहे. पुरणपोळी लाटून भाजून प्लस भजीही परतायचे चाललेले आहेत. या ठिकाणी हे भजी तुम्ही बघू शकता, खूप छान असे कुरकुरे झाले होते गरम गरम होते तेव्हा. तर कारण मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड केलं होतं, त्यामुळे खूप खुसखुशीत होतात. आणि ते नैवेद्य आहे तो काढलेला. आणि मग अशी मी म्हटलं जसं तो ताई आहेत त्या नैवेद्य दाखवायला गेल्या होत्या. आणि माझ्या पुरणपोळ्या बनवल्यानंतर मी मामीसाठी भाकरी बनवलेली आणि कुरवड्या वगैरे हे तळून घेतलेल्या. आणि या ठिकाणी गुळवणी म्हणजे गुळाची कोण आमच्यात खात. आणि ते पिल्लूला इथे जेवाय दिलेलं, कारण त्याला क्लासला जायचं होतं. घरात सर्व कामं झाल्यानंतर आणि सर्व जेवण वगैरे पण आवरल्यानंतर मी दुकानात आलेली आणि जेवण आलेले ॲक्च्युली, कारण आहो घरी आलेले. आणि घरी आम्ही जेवलो, नंतर दुकानात आलो आणि मी काम करायला घेणार. तोपर्यंत विनूचा फोन आला होता की वरच्या घरी या बाळाचं जावं काढायचं आहे. ते वराड्यातून आलेले. मग ते वरद क्लासवरून आला होता 12:30 वाजता करेक्ट, आणि तेव्हाच विनूचा फोन आला होता. म्हणजे फोन आला नंतर वरद आला. मग वरदला घेऊन मी निघाली होते. सो जाताना तुम्ही ते बघू शकता रस्त्याने कशा गुड्या उभारलेल्या दिसत आहेत घराच्या. चढ असल्यामुळे गुड्या बघ कशा दिसतात सगळ्या. बघ की सगळ्यांच्या. गुड्डी बघ, गुड्डी बघ, लगेच बघ बाहेर आले. अयो, आधीच बघत होतीस का? आले का दिसतंय का बघत होतीस काय? तेवढा दिसलो का? गुड्डी दिसतेस का? अगं डॉली पण आली. चुप. अयो काढलं काय? आले 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 झाला वाटत. अय पिल्लू काय चाललंय? केस का पाहिजे? बघू पिल्लू, आम्ही तरी स्टार्टच करत आलेलो पण बरं. श्रेयांशची जावळ. अरे वा, ए हात काढ. चिली पिली ना धरायला लावा. हॅपी फर्स्ट इयर घटवय. जावळ हा त्याच्या खाली पकडा. टाळ्या वाजवचा. रात्री कोणाला टाळ्या वाजवत होता? आई म्हणजे टाळ्या वाजवते. अयो मग रात्री आम्ही बॅडमिंटन करत होता. आम्हाला चेअरिंग चाललेलं. आई म्हणले की फुल खाली एवढले की टाळ्या वाजवते.
मारल्यावर नाही का बसलंय बघ कसं पिल्लू आय आता पकडायचं काय माहिती आता टायमिंग होतं का म्हणजे जवळचं कितीचं टाइम होतं 12:30 होय 9:30 ते 12:30 हा 12:30 म्हणजे टायमिंग संपता थांबते ना 2 वाजता परत काय हा मग माणसं असतील. ॲक्च्युली मी या ठिकाणी पोचले त्यावेळेला जो मेन विधी होता बट कापायचा मामाने बाळाचा सो तो चालला होता आणि म्हणजे आम्ही मेन टायमिंगलाच पोचलो. आणि आता इथून पुढे बाकीचं सगळं विधी आहेत म्हणजे त्याची पूर्ण केस कटिंग आंघोळ वगैरे हे सर्व आहे. सो पुढे स्टेट येऊन विधी झाल्यानंतर मामाला त्याचा मान द्यायचा चाललेला आहे. सो बाळाचे मम्मी पप्पा श्रेयांशच्या मामाला त्याचा मान देत आहेत आणि तो घेण्यासाठी अगोदर नाही करत होता. त्याला जबरदस्ती बसवलं होता तिथे. पेढा वाटत्या डॉली पेढा साधी निसून आले सर व्हायचं तुझं वंदन क्लासवर आला तुझा फोन झाला हो नाहीतर मग काय वेळ गेला श्रेयांश हाय ते खळा असते त्याला हाय का नाही बा ते त्याला वाटत असेल काय माहितीये का आश्चर्य वाटत असेल कसं काय फुगतंय असं श्रेयांश ऐ बघू ऐ पिल्लू त्याला पुरणपोळी चारायची जरा थोडी भांडी 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 पायवर करते पुढे श्रेयांश नाही वाटी बिटल्या वाटीचा दम मग झाला. अय पिल्लू कसं त्यानं केलं ना अरे अरे भांडी सगळीच गोळा केली हा तरच बसव श्रेयांश हा पिल्लू फुग बघतोय फुग्यात कसा पडला आडवा आता फुटला बिटला म्हणजे वरडत बसशील परत फुटला तर मग घाबरल झाले फुग्यात हा हे काय फुग्यात दिसतंय का गावला 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 दुसरा गावला हो मग तेच की या उठ पाटान टिकून अय्यो पसरतेच खाली नाही आता घे एकदा हात लावला की नको म्हणताय ठेवू नका हाय का बघा बघ हा बघा बघ अंग बघ अंग अंग खाली टेकन करते आता नाही आडवण नाहीच कुणीकडे जायचंय इकडे बघ नाहीच तो टेकनच झालाय तर कटाळला काय झालं मोठेला बघायला आलो आम्ही खाली आता बघ आता कशाचा मर्यादा फोटो काढ ए गप्प नाही तिला अर्ध घेतला मम्मीचा काढला फोटो नाही काढला व्हिडिओ काढला बरी आहेस का फोटो नाही का काढत तुझा मग काय
तुझी आठवण राहील ना. तरी ते जेवायच्या अगोदर आम्ही खाली गेलेलो, मोठ्याला बघायलाही मी गेलेली आणि तिलाही जेवायला चालवतो. तो मी आणि आईने तिला जेवायला वगैरे चाललं आणि नंतर वरती आलो. आता इथं आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहोत. आम्ही व्हिडिओत नव्हत्याच. तुम्ही आवरायला गेलेल ना, साडी घातलेली. आम्ही खाली गेल्यावर आलो ना. हा होय. परत चेंज करून आला. काय हळू 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 हळू. आमचं जेवण करून झाल्यानंतर या ठिकाणी इथे बाळाचे केस कापण्यासाठी आलेले होते. ते एका ट्रिमरने त्याचा केस आहे ते पूर्ण टक्कल केलं होतं आणि या ठिकाणी तो नंतर रडायला लागला होता त्यांच्याकडे बघून. सो इथे त्याला किती जण खेळवत आहेत तुम्ही बघा. पप्पा आहे की पप्पा. गाणं गाणं दाखव गाणं. ए पिल्या. अरे 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 त्यांच्याकडे बघते. त्या काकाकडे बघते. माझा पिलू कुठे आहे. पिलू पिलू कुठे आहे माझा पिलू. रडायचं ते ट्रिमर असतं की स्पेस असतो त्याला. सगळे आईचं नवीन नाव आता बघतो. भात केलं आले. चेहरा चेंज झाला. आता दमवणार नाहीत केस. लय पुढे पुढे येत होती सारखी. आता श्रेयांश कशा दिसतोय. छान दिसतोय. ते बघतोय त्यांच्याकडे बघतो या काय तरी करते. बघ आता इकडे आला तर इकडे बघते. बारकीच कशी त्याला चांगली दिसते. बारकीच कशी त्याला चांगली वाटणार. त्याला केस सारखी कापायला लागणार आहे. कट करायला लागणार. झालं झालं झालं. तोंड बघ तोंड बघ. ते मोबाईल पण बघायचा आहे चाललाय आणि रडायचा बी चाललंय. झालं झालं झालं. आता टाळ उलट भरलं का नाही तेल बिल ते चांगलं. तर या ठिकाणी आता पिल्लू जे मालिश आहे ते झालेलं आहे आणि आता त्याला हे गरम पाणी आहे. गरम पाणी म्हणजे कोमट आहे. जास्तही गरम नाही जास्तही थंड नाही. त्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्याच्यामध्ये त्याला बसवलेला आहे खेळण्यासाठी.
थांबू. ॲक्च्युली यानंतर बाळाला आंघोळ घातलेली, पण ते व्हिडिओज आहेत ते यूट्यूबला चालत नाही, सो त्यामुळे मी ते कट केलेले आहेत. आणि आता इथे पिल्लूची आंघोळ वगैरे झालेली आहे. आता जरा आणि आता रांग नाही इकडे बाहेर येणार उतरते प्रयत्न बघू. अंगठा टिकतोय ईदवर आहे का? ईदवर आयशा दमलं. तर याच नोटवर माझा हा व्लॉग आहे तो मी इथे संपत आहे. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.